नमस्कार मित्रांनो, मी अभिजित वंजारी, गोविंदराव वंजारी प्रतिष्ठानच्या वतीने मी सगळ्या आपल्या फेसबुक व्ह्युअर्सचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि विशेष स्वागत या ठिकाणी आजचे जे मार्गदर्शन करणारे आहेत ते विजय नवले साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने आम्ही अभिव्यक्ती जो कार्यक्रम घेतो दर सोमवारी, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या जी कोविडची परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे, जगामध्ये आहे, तर या परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं जे सामाजिक कार्य आहे ते समोर चालू राहायला पाहिजे, या उद्देशाने आम्ही या प्लॅटफॉर्मचा यूज करून या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम दर सोमवारी आम्ही घेत असतो. आजच्या या कार्यक्रमाचा शीर्षक जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, त्या म्हणजे करिअरच्या वाटा. तर या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशामध्ये सध्या कोविडचं जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे, सीबीएसईचा निकाल लागला आहे, स्टेट बोर्डचा निकाल लागलेला आहे, या ठिकाणी 12वीचा निकाल लागलेला आहे, सीबीएसईचा पण लागला आणि स्टेट बोर्डचा लागला. आपण असं म्हणताना म्हणतो विद्यार्थी दशेमध्ये की 10वी आणि 12वीचा ह्या टर्निंग पॉईंट असतो जीवनामध्ये. आणि खरं आहे की 10वी मध्ये एकदा विद्यार्थी पास झाल्यानंतर पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती एक उत्सुकता असते, एक भीतीयुक्त त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता नेमकं करिअर निवडायचं कसं. आता दिवसेंदिवस आपण पाहतोय की या कोविडच्या वातावरणामुळे सुद्धा सगळ्या आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरतो आहे. एज्युकेशन सुद्धा सध्या ज्या ज्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये एज्युकेशन किंवा ट्युशन क्लासेस असतील, तर या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन क्लासेसची पद्धती सुरू झालेली आहे. चायनाने जे काही मार्केट कॅप्चर केलेले आहे जगामध्ये, तर त्या ठिकाणी रोजगाराच्या ज्या संधी आहेत या सुद्धा आता बदललेल्या आहेत. आणि म्हणून आता करिअरच्या नवीन नवीन वाटा विद्यार्थ्यांना त्यांना मिळायला लागलेल्या आहेत. परंतु आपल्या देशामध्ये किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नेमका काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे तो अनेक वेळा आपण पाहतो की त्याचा अभाव असतो. अनेक वेळा आई वडील अशिक्षित असतात किंवा ग्रामीण भागामध्ये काउन्सिलिंग प्रत्यक्षात केले जात नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं मी कुठल्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेतली पाहिजे, कुठला अभ्यासक्रम निवडला पाहिजे, कुठलं महाविद्यालय निवडलं पाहिजे, हे त्याच्या मनामध्ये संभ्रम असतो. अनेक वेळा आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. अनेक वेळा आपण पाहतो की चांगले 90% विद्यार्थी, 92% विद्यार्थी, 98% विद्यार्थी, परंतु त्यांना नेमकं हे कळत नाही की माझा ऍप्टिट्यूड कशामध्ये चांगला आहे, माझा त्याच्यामध्ये छंद कुठला आहे, माझं त्याच्यामध्ये आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. तर हे अचूक न कळल्यामुळे किंवा त्याचं अनालिसिस न केल्यामुळे अनेकदा आपलं करिअरची वाट आपली बिघडून जाते. आणि मग नंतर आता आपण जसं पाहतो की सचिन तेंडुलकर हा त्यांना जन्मजात त्यांना एक क्रिकेट खेळण्याचं त्यांची क्षमता आहे किंवा त्याच्यामध्ये आवड आहे किंवा त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे, तर त्यांच्याकडनं आपण दुसरे कुठली अपेक्षा करू शकत नाही. आता आपण हर्षा भोगले जर म्हणाल तर ते सुद्धा बी झालेले आहेत, इंजिनियर झाले आहेत, परंतु नंतर त्यांनी आपलं कॉमेंट्री क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं करिअर निवडलं. तर असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपलं शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, परंतु करिअर निवडताना त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर निवडलं आहे. तर म्हणून हेच नेमकं आहे की आपला आयक्यू टेस्ट असेल किंवा मग ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, तर मग ती टेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला अचूक जर काउन्सिलिंग प्राप्त झालं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी तो चांगला आपलं करिअर निवडू शकतो. आणि म्हणून या गोष्टीवर, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी नवले साहेबांना आपण आज पाचारण केलंय. मी नवले साहेब आपलं या ठिकाणी स्वागत करतो, गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. आणि आपल्या ज्ञानाचा, आपल्या एक्सपिरियन्सचा हा अनुभव आमच्या विदर्भातल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांना या धर्तीवर, या कोरोनाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना अचूक आपल्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी मी विजय भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद. 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 अगदी एकदम योग्य पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. खरं तर करिअर मार्गदर्शनाच्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तमपणे मार्गदर्शन करताय असं, कारण तुम्ही जी उदाहरणं सांगितली ती उदाहरणं सुद्धा करिअर मार्गदर्शन करताना सांगितली जातात. आणि म्हणून मला तुमचा या ठिकाणी खरं तर अभिनंदन करायचंय की तुम्ही जे खूप चांगलं काम करताय विदर्भातल्या मुलांसाठी. गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या मार्फत खास करून अभिव्यक्ती सारख्या या व्याख्यानमालेतून तुम्ही विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करताय आणि तुम्ही स्वतः सुद्धा या विषयातले किंवा या विषयांसंदर्भातले तुम्हाला सजगता आणि त्यातला कॉन्शियसनेस तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठीचा तो फायदा त्यांनी करून घ्यावा, आपल्या फाउंडेशनचा, आपल्या ज्ञानाचा. आणि आज ज्या कार्यक्रमासाठी मला करिअर वाटा या व्याख्यानासाठी आपण बोलवलं, मला खूप आनंद झाला की तुम्ही जी नेमकी उदाहरणं सांगितलीत ती नेमकी उदाहरणं खरं तर ती करिअर ट्विस्ट म्हणून वापरली जातात. म्हणजे अनिल कुंबळे यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा क्रिकेट क्षेत्रामध्ये गेले त्यावेळेस टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे, टॉर्क म्हणजे एखादी गोष्ट वळणे,
तर त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की एखादी गोष्ट वळणे, मला इंजिनिअरिंग मध्ये त्याचा वापर कमी झाला, परंतु क्रिकेटमध्ये जास्त वापर झाला. आणि सचिन तेंडुलकर यांच्या उदाहरणाबद्दल मला परत आवडलं. त्याचं कारण ही अगदी मोजकी माणसं असतात. उद्या किशोर कुमार यांचा जन्मदिवस आहे. लता मंगेशकर, किशोर कुमार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अशी काही मोजकीच उदाहरणं असतात की जी माणसं त्यांच्या करिअरच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्या अपेक्स वरती, टॉप वरती राहिली. म्हणून करिअरच्या व्याख्यानाला सुरुवात करतानाच करिअर वाटा या कार्यक्रमामध्ये वंजारी साहेबांचं मी आभार व्यक्त करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. त्यांनी अगदी नेमकेपणाने उल्लेख केलाय की कोविड सारख्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी थोडासा कन्फ्यूज आहे. सगळेच जण कन्फ्यूज आहेत. आणि ह्या कन्फ्युजन मध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी सुद्धा आपल्या वाचनात आली असेल. मला असं वाटतंय की एक करिअर मार्गदर्शक या नात्याने मी असं म्हणेल की कन्फ्युजन असायची बिलकुल गरज नाही. कारण कोरोना एक ना एक दिवस काही कालावधीनंतर आपल्या याच्यातून जाणार आहे. कोरोनाला आपण हरवणार आहोत आणि कोरोनाचा आता पराभव नजीक आलेला आहे. त्यामुळे कोरोना गेले 4-5 महिन्यांपासून जरी थैमान मांडत असेल तरी सुद्धा कोरोना नंतरचं जग असेल थोडं बदललेलं असेल. एक शक्यता, फक्त वाईट शक्यता आहे की खूप काळ कोरोना चालला तर काय. मला असं वाटतंय की खूप काळ कोरोना चालला तर एक मनांमध्ये जो बदल झालाय, आपल्या तुमच्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या सगळ्यांच्या मनांमध्ये इंट्रोस्पेक्शन लेवलला एक बदल झालाय. तो बदल असा आहे की परदेशात जाऊन शिक्षण घेण्याच्या आकर्षणापेक्षा भारतामध्येच आपण शिकू अशा पद्धतीचा करिअर मधला एक प्रघात कदाचित रुजू शकतो. आणि याला संपूर्ण भारतामधली एज्युकेशन व्यवस्था कशी सकारात्मक प्रतिसाद देते हे अवलंबून आहे. परंतु मला फॉरेनला जाण्यापेक्षा मी इथे शिकेल, माझा देश जास्त सुरक्षित आहे, अशी एक भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी तरी होती. दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे पुणे आणि मुंबईचं आकर्षण शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, ते काही प्रमाणात कमी झालेलं आपल्याला दिसून येतंय. मी माझ्या भागामध्ये, मी विदर्भामध्येच शिकेल, माझ्या नागपूरमध्येच मी थांबेल, अशा पद्धतीचा सुद्धा एक वेगळा विचार मी माझ्या भागांमध्ये शिक्षण घेईल आणि माझ्या भागांमध्ये माझा रोजगार व्यवसाय करेल. हा सुद्धा करिअरचा एक दुसरा अँगल. कारण पुणे आणि मुंबई किती सेफ आहे, सुरक्षित आहे, माझ्या शिक्षणापेक्षा माझी सुरक्षितता जास्त महत्वाची, हा मुद्दा करिअरच्या अनुषंगाने पुढे आला. कन्फ्युजनचा तिसरा मुद्दा, तो असायची गरज नाही, तो म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण. मला असं वाटतंय विद्यार्थी ऐकणारे जे ते त्यांच्याशी संबंधित हा मुद्दा लगेच नाहीये. तो येणाऱ्या पुढच्या जनरेशनसाठी आहे, कारण तो लागू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने तो राबवला जाईल. पण मला असं एक म्हणायचं की आपल्याला कौशल्याधिष्ठित शिक्षण म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशनकडे जर आपण जाऊ शकलो, म्हणजे मला जे पुस्तकात वाचल्यानंतर तोंडपाठ असलेली माझी एखादी व्याख्या, त्याही पेक्षा मी ते प्रत्यक्ष करून दाखवतोय, ते कौशल्य माझ्या अंगी आहे, अशी जर आपण आता सगळ्यांनी एक प्रकारची खूणगाठ बांधली तर आता 10वी पास होणारे, 12वी पास होणारे, त्याचसोबत ह्या दरम्यानच्या काळातले आणि पदवी करणारे सगळे विद्यार्थी, आणि माझं व्याख्यान जे आहे ते नुसतंच पदवी नाही तर ऐकणारे सगळेजण, ह्या सगळ्यांच्या करिअरसाठी ते लागू पडतं. ते म्हणजे आपण जास्तीत जास्त एक्सलन्सच्याकडे जायचंय, कौशल्याकडे जायचंय. सुरुवातच सचिन तेंडुलकरच्या उदाहरणाने करतो. सचिन तेंडुलकर यांना आपण करिअर मधला एक आयकॉन मानतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ही टॉपची माणसं आहेत की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात जे काम केलं तसं आपल्याला कॉपी पेस्ट पद्धतीने ते विचार आपल्या क्षेत्रात राबवता येतील का. सचिन तेंडुलकरला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला टीव्हीच्या मुलाखतीमध्ये की सचिन, क्रिकेटची मॅच संपल्यानंतर तू काय करतोस. खरं तर तू काय करतोस मॅच संपल्यानंतर हा अत्यंत वैयक्तिक प्रायव्हेट क्वेश्चन विचारणाऱ्याला त्याचं उत्तर सुद्धा काढायचं होतं आणि कदाचित जरा काही वेगळा मसाला मिळतोय का आपल्याला बातमी करण्यासाठी, असा पण मुद्दा असावा. पण सचिन तेंडुलकर हा क्रिकेटची मॅच संपल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये जाणारा नव्हता, क्रिकेटची मॅच संपल्यानंतर मॉलमध्ये जाऊन खरेदी करणाऱ्यांपैकी नव्हता, मजा करण्यासाठी बाहेर पडणारा नव्हता. सचिन तेंडुलकरने उत्तर दिलं. काउन्सिलर या नात्याने मी ते उत्तर अत्यंत मनापासून ऐकलं. ते उत्तर फक्त तुम्हाला सांगतोय. ही माणसं मोठी का होतात आणि आयुष्यातल्या मोठा कालखंड करिअरच्या त्या क्षेत्रामध्ये टॉप लेवलला कशी राहू शकतात, त्याचं कारण त्या उत्तरामध्ये होतं. सचिन तेंडुलकर यांनी उत्तर असं दिलं की क्रिकेटची मॅच संपल्यानंतर मी
माझ्या रूमकडे जात असताना सामनाधिकाऱ्यांना इंडिकेट करतो की मला दिवसभराच्या मॅचची सीडी पाहिजे, दिवसभराच्या मॅचची सीडी पाहिजे. तो म्हणाला की मी रूमवरती गेल्यानंतर फ्रेश होतोय न होतोय तोच. रूमच्या दरवाज्यावरती कोणीतरी टकटक करतं, मी दरवाजा उघडतो आणि मला दिवसभराच्या मॅचची सीडी इमिजिएटली माझ्या हातात प्राप्त झालेली असते. सचिन पुढे सांगू लागला की माझ्या सीडी प्लेअरवरती मी ती मॅच पुन्हा पाहतो. आता अनेक जणांना माहिती असेल की आपल्या घरामध्ये लग्न कार्य किंवा काही असेल तर त्याची जर सीडी तयार झाली असेल तर आपण ती पाहतो. ते पाहण्याचं कारणच असतं की ती सीडी मध्ये आपण कसे दिसतोय, आपण छान दिसतोय ना, आपण डीजे वरती नाचताना बरे वाटतोय ना. अशा पद्धतीने सगळं लक्ष स्वतःकडे आणि स्वतःच्या कौतुकाकडे असतं आणि म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा पाहत असतो. अल्बम मधल्या फोटोकडे सुद्धा ग्रुप फोटोमध्ये बघत असताना मी कसा दिसतोय याच्याकडेच आपलं लक्ष असतं. पण सचिन तेंडुलकरने जे उत्तर दिलं ते उत्तर वेगळं होतं. सचिन तेंडुलकरांनी सांगितलं की ती मॅच पाहत असताना मी जेव्हा बॅटिंग करताना 6 मारलेला असतो तो मी पाहतो, तो पुन्हा पुन्हा पाहतो, तो पुन्हा पुन्हा यासाठी पाहतो की किती छान, यासाठी नाही. फेसबुकला आलेल्या कॉमेंट्स पाहताना माझं कौतुक झालंय हे पाहणं वेगळं. परंतु सचिन तेंडुलकर रिअली करिअर ओरिएंटेड एक पर्सन होते. ते त्यांचं उत्तर असं आहे की ते मी म्हणाले की मी ती मॅच तो 6 फॉरवर्ड रिव्हर्स करून पाहतो, माझ्या बॅटची मुवमेंट पाहण्यासाठी मी झूम करून पाहतो. सचिनचं उत्तर असं होतं, तो 6 मी पुन्हा पुन्हा का पाहतो. तो म्हणतोय की मी 6 मारला, आज तो 6 गेला, बाउंड्रीवरती कॅच आउट झालो नाही, परंतु हे 6 मारत असताना माझ्याकडनं काही चूक झाली होती का. माझ्याकडनं काही चूक तर झाली नव्हती ना, कारण 6 मारत असताना पाऊल एखादं जास्त पुढे आलं होतं का, बॅटची माझी ग्रीप चुकीची तर धरलेली नव्हती ना, ज्या ठिकाणी बॉल लागायला पाहिजे होता त्याच्या दुसऱ्या ठिकाणी बॉल तर लागला नव्हता ना. आणि 6 मारल्यानंतर जे माघारी यायचं असतं रिट्रीट, त्याच्यामध्ये माझं काही चूक झाली होती का. सचिन सांगतोय की मी ही जर चूक केली असेल तर जरी 6 गेला तरी त्यात मला कौतुक नाही, मला ती चूक सुधारणे किंवा दुरुस्त करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि म्हणून सचिन तेंडुलकरांनी सांगितलं की ती चूक मी माझ्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करतो. काही लोक मोठ्या म्हणजे मोठ्या हिरिरीने सांगतात की सचिन तेंडुलकर 12वीत नापास झाला होता किंवा असं काहीतरी सांगत असतात. ही माहिती कुठनं मिळते मला माहित नाही, परंतु ते जर आपण खरं मानलं तर हे लक्ष देऊन पाहायला पाहिजे की जर सचिन तेंडुलकर 12वीत नापास झाला होता पण मग तो वही कॅरी करतोय आपल्या चुकांची नोंद करण्यासाठी आणि त्यातल्या दुरुस्त्या कशा करायच्या ह्या समजून घेण्यासाठी. सचिन तेंडुलकरने सांगितलं की फॅनला लावलेल्या दोरीतून ओवलेला दोरा, तो चेंडू, त्याच्यावर तो म्हणाला की मला डिनरला बोलवायच्या आधी तो जो काही 1 तासाचा वेळ त्याच्यामध्ये मी ती चूक दुरुस्त करतो, रेक्टिफाय करतो आणि मगच जेवायला जातो. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सगळे प्लेयर झोपेत असतात पहाटे पहाटे, त्यावेळेसच मी आवरून ग्राउंडवरती गेलो असतो आणि नेट प्रॅक्टिस करून तो माझा जो दोष होता, जरी 6 गेला तरी काल 6 गेला होता, आज नाही जाणार, आणि जर मी आऊट झालो तर माझ्या देशाचं नुकसान होईल, असा विचार करणारा सचिन तो मॅच खेळायच्या आधी, दुसऱ्या दिवसाच्या खेळाआधी पुन्हा ती कालची चूक दुरुस्त करतो आणि मग मैदानात उतरतो. पण मला हे सगळं सांगत असताना अजून कौतुकाची गोष्ट सांगायची आहे की सचिन तेंडुलकरने हा इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस त्याची रिटायरमेंट पुढच्या महिन्यामध्ये होती आणि त्याचे बंधू अजित तेंडुलकर यांनी सांगितलंय की सचिननी हे शेवटच्या दिवसापर्यंत केलं, मला असं वाटतं की करिअरमध्ये काय नेमकं करायचं असतं हे अत्यंत महत्वाचं उदाहरण. आणि म्हणून मी वंजारी साहेबांचं यासाठी अभिनंदन केलं की त्यांनी सुद्धा ज्यांचं नाव घेतलं, सचिन तेंडुलकर हा करिअरचा आयकॉन आहे. आणि सचिन तेंडुलकर हे जे करतोय, मला असं वाटतं की हेच मूळ मुद्दे. 10वी मध्ये मला 92% मार्क पडले तर मी हुरळून जाता कामा नये, मला त्याच्यातल्या काय चुका झाल्या होत्या त्या चुका 12वीत होता कामा नयेत याची काळजी घ्यावी लागेल. 12वीत जो निकाल आलाय, 12वीतल्या निकालामध्ये चांगलं आहे त्याने कॉन्फिडन्स वाढलाच पाहिजे, परंतु जे चुकलं होतं त्या चुका माझ्या इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, एनडीएच्या परीक्षेमध्ये असेल, उद्या युपीएससीच्या परीक्षेसाठी जाताना त्या चुका जर माझ्या झाल्या तर मात्र मी एका मार्काने काही छोट्या चुकांमुळे, गुणांच्या काही फरकामुळे त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, नीटची परीक्षा यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून माझं या सगळ्या विद्यार्थ्यांना वंजारी फाउंडेशनच्या वतीने हा जो कार्यक्रम केलाय, नागपूर भाग असेल, नागपूर भागाचे, मला असं वाटतं विदर्भ भागातल्या सगळ्या 5-7 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम जातोय, सगळ्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण
कालच्या मी पेक्षा आजचा मी इम्प्रूव्ड पाहिजे, सुधारलेला पाहिजे. उद्याचा मी हा आजच्या मी पेक्षा सुधारलेला पाहिजे. हे सचिन तेंडुलकर यांच्या खेळण्यातून कळलं. मला असं वाटतं की ते लागू होतं सर्व क्षेत्रांसाठी. आपल्या करिअरमध्ये निश्चितपणे सचिन तेंडुलकरचा हा मुद्दा घ्यावा. मला तुमच्याशी बोलत असताना, करिअर बद्दलच बोलताना, 10वी-12वी नंतर पुढे काय, करिअरच्या विविध वाटा, पदवीनंतर पुढे काय, आणि पदवीच्या नंतरच्याही लोकांसाठी मला तुमच्याशी बोलायचंय. मला तुम्हाला हे सांगायचं की स्कोप सर्व क्षेत्रांमध्ये आहे. काही लोकांचं असं असतं की स्कोप काही विशिष्ट क्षेत्रांमध्येच आहे का. एक मी मान्य करेल की कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की फार्मसी सारखं क्षेत्र, औषध निर्माण शास्त्र, याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत. एक तर औषध, दुसरं म्हणजे व्हॅक्सिन. या दोन गोष्टी कोण जो करून देईल, मला तर असं वाटतं की त्यांना नोबेल प्राइज नक्कीच मिळालं पाहिजे. कारण संपूर्ण मानवजात ही तुमच्या कामासाठी, तुमच्या कामातून येणाऱ्या यशासाठी वाट बघत आहे. कारण त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे. स्कोप कशाला असणार आहे इथून पुढच्या काळामध्ये? फार्मसी नक्कीच त्याच्यामध्ये, इंजिनिअरिंग तर आहेच आहे, फार्मसी आहे, मेडिकल आहे. ज्या ज्या क्षेत्रांमधली माणसं आपल्याला आता हिरिरीने काम करताना दिसली, ही सर्व क्षेत्र आगामी काळात सुद्धा पुढे असणार आहेत. परंतु एखाद्या विशिष्ट क्षेत्रच करिअरमध्ये स्कोप असतो आणि इतर क्षेत्रांना स्कोप नसतो, हे मला बिलकुल मान्य नाही. जसं आता वंजारी साहेबांनी जे सांगितलं की कॉमेंट्री करणं, म्हणजे क्रिकेट खेळणं याला स्कोप आहे, पण कॉमेंट्री करताना सुद्धा स्कोप असतो, हे हर्षा भोगलेंनी दाखवून दिलं. आणि अशी विविध क्षेत्र, काही अंपायर होतात. माझा एक विद्यार्थी आहे, तो अंपायर झालाय आणि तो राष्ट्रीय नॅशनल क्रिकेट मॅच मध्ये खेळतो, मस्त पगार मिळतो आणि तो सगळ्या क्रिकेट मॅच मध्ये दिसतो. म्हणजे बॅटिंग कुणाची असली तरी तो ग्राउंडवरती असतो. वेगळं करिअर आहे, हटके करिअर आहे. करिअरला कोणता स्कोप आहे आणि कसा आहे याचं उत्तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. करिअरचा स्कोप हा तुम्ही पैशाच्या आधारावर ठेवू नका. करिअरचा स्कोप, सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, सर्व क्षेत्रांना स्कोप आहे, फक्त त्या क्षेत्रामध्ये मला स्कोप आहे का नाही हे जास्त बघा. मला त्याचा स्कोप आहे का? म्हणजे फार्मसी क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला स्कोप असेल, मला आहे का? हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एखाद्याला स्कोप असेल, पण त्यात मला आहे का स्कोप? कुणी म्हणेल की अंतराळ विश्वामध्ये काहीतरी संशोधन करायचं असतं, त्याच्यामध्ये खूप माणसांचं नाव होतं, कल्पना चावला सारखं नाव खूप मोठं फेमस होतं. तुला जमणार आहे का ते? तुला घराच्या टेरेसवरती गेल्यानंतर सुद्धा जर भीती वाटत असेल, तर तू अंतराळ जाण्याची गप्पा करताना जरा विचार केलास का? स्कोप सर्व क्षेत्रांना आहे. फक्त सर्व क्षेत्रांना स्कोप जरी असला तरी मला त्या विशिष्ट क्षेत्रात स्कोप आहे का? मेडिकल क्षेत्राला स्कोप आहे, पण मी डॉक्टर झाल्यानंतर जर पेशंटचा हात सुजणार असेल तर मला स्कोप नाही, पण मेडिकल क्षेत्राला स्कोप आहे. मी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये गेलो, सिव्हिल इंजिनियर झालो आणि मी बांधलेला पूल जर इमिजिएटली कोसळला, पडला, तर इंजिनिअरिंग मध्ये मला स्कोप नाही, पण इंजिनिअरिंग क्षेत्राला स्कोप आहे. ते काय, ते क्षेत्र माझ्यावरती अवलंबून नाहीये. उलट माझी गुणवत्ता, माझं कौशल्य जर त्या क्षेत्रामध्ये असेल तर मला स्कोप आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या क्षेत्रातला स्कोप आपल्याला तयार करायचा आहे. मित्रांनो, एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात गेला आणि यशस्वी झाला याचा अर्थ मीच जाऊन मला यश मिळेल याची गॅरंटी नाही. पण निश्चितपणे तुझी आवड असेल, तुला त्यासाठीच्या क्षमता असतील, कॅपॅबिलिटीज असतील आणि तुझी त्यासाठीची पात्रता असेल, तर 100% कोणताही विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. यात मॅथमॅटिक्स कच्चं आहे, पण ज्याने मॅथमॅटिक्स इच्छाशक्तीच्या आधारावरती ते दुरुस्त केले, ते सुधारून घेतलंय, त्याला IIT जाण्याची पण संधी राहू शकते. ज्या विद्यार्थ्याचं केमिस्ट्री कच्चं आहे, तो विद्यार्थी सुद्धा केमिकल इंजिनिअरिंग मध्ये जाऊन काम करू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याला तसं म्हटलं तर डेअरिंग फार होत नाही, परंतु त्याने ठरवलं की मला देशाची सेवा करायचीच आहे आणि देशाची सेवा करण्यासाठी मी वाटेल ते करेल, पहाटे 4:30 वाजता उठून मी व्यायाम चालू करेल, रनिंग करेल, मी स्वतः आत्मनिर्भर बनेल माझ्या तब्येतीसाठी, आणि हे सगळं हे करणारा विद्यार्थी एनडीएच्या परीक्षेत पास होऊ शकतो. ते तुमच्या हातात आहे. त्यामुळे स्कोप कोणत्या क्षेत्राला आहे याचं उत्तर बऱ्याच वेळा विद्यार्थी, मी अनेक वेळा टीव्ही चॅनेल्स वरती असतो, पहिला कार्यक्रमाचा पहिला किंवा दुसरा फोन हाच असतो की सर आम्हाला हे सांगा की कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे. माझं उत्तर आहे, सर्व क्षेत्रांना स्कोप आहे. ऍग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, उद्योजकता असेल, कोणतंही क्षेत्र घ्या, सर्व क्षेत्रांना स्कोप आहे. फक्त काळजी अशी घ्यायची की त्याच्यात मला स्कोप आहे का. मी आता दुसऱ्या मुद्द्याकडे जातो. तो मुद्दा असा आहे की करिअरची काय, नेमकं करिअर म्हणजे काय. मी आता गेले 20 वर्ष करिअर विषयात व्याख्यान देतोय.
घशाचं ऑपरेशन होईपर्यंत मी घसा फाडून बोलतो एक प्रकारे. आता पुन्हा मी ऑपरेशन नंतर सुद्धा आतापर्यंत अनेक भाषणं झाली. त्यातलं आजचं एक ऑनलाईन भाषण, नागपूरला थेट पोहोचू शकलो नाही पण ऑनलाईन आलोय. करिअर म्हणजे नेमकं काय हो? करिअर म्हणजे असं काम की जे काम करत असताना काम वाढल्यानंतर आनंद मिळतो. काम वाढल्यानंतर आनंद मिळतो त्याला म्हणायचं करिअर. म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांना जर आता कोरोनातून बरे पण होत आहेत, त्यांना जर कुठल्या डायरेक्टरनी सांगितलं की अमित जी हमको और एक फिल्म करने का है, तर अमित जी असं म्हणणार आहेत का की नाही आता कंटाळलो मी, बस झाला आता त्या जितेंद्र धर्मेंद्र माझ्या वयाची ती माणसं आहेत त्यांना ते पिक्चर द्या, मी नाही काम करत, असं अमिताभ बच्चन कधीच म्हणणार नाहीत. अमिताभ बच्चन जाहिरात पण सोडत नाहीत. 75 क्रॉस केले तरी सुद्धा अमित जी अजून काम करतायत. ही इज व्हेरी पॅशनेट फॉर दिस पर्टिक्युलर करिअर. अमिताभ बच्चन म्हणतील की स्क्रिप्ट द्या, स्क्रिप्ट आवडली की निश्चितपणे काम करतो. काम वाढल्यानंतर आनंद वाटतोय, वय वगैरे विसरून जा. अमितजींना तर अनेक प्रकारचे त्रास आहेत, शारीरिक व्याधी आहेत, त्या सगळ्या व्याधींमधून ते पुढे सरकत सरकत चालले. विराट कोहलीला जर कोणी सांगितलं सामना अधिकाऱ्यांनी की किंवा टीम सिलेक्शन बोर्डनी की आम्ही ते विराट तुला पुढच्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या 2 महिन्यानंतर कोरोना संपल्यानंतर या दौऱ्यावरती जायचंय, तर विराट कोहली असं म्हणणार आहे का सारखं सारखं मला नका पाठवू, बाकीचे प्लेयर्स घ्या, ते 17 नंबरचा प्लेअर येतो पाणी आणायला द्यायला जातो त्याला तुम्ही घ्या खेळायला, मला सारखं सारखं कशाला उन्हात उभं करता, असं विराट कोहली म्हणणार नाही. ज्या दुकानातून तुम्ही साखर आणता त्या दुकानात जर तुम्ही साखर आणायला गेल्यावरती तो दुकानदार असं म्हणणार आहे का मागच्या महिन्यात पण तू माझ्याकडे साखर मागायला आला होतास, सारखं सारखं यायचं नाही, पलीकडच्या दुकानात जा. तो असं म्हणणार नाहीये. त्याचं करिअर त्याला करायचंय. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय त्या ठिकाणी काम वाढल्यानंतर जर तुम्हाला आनंद वाटणार असेल, दॅट इज कॉल्ड ॲज करिअर. आणि मग असं कोणतं क्षेत्र आहे? माझं व्याख्यान देणे क्षेत्र आहे. मला दिवसात 3 व्याख्यानं जरी असतील तरी मला आनंद वाटतो. आणि एक व्याख्यान देत असताना मला बोलण्याचाच जो इतका आनंद मिळतो, मला असं वाटतं ओव्हरफ्लोईंग याच्यापेक्षा वेगळं काय? आनंद मिळत असलेलं काम म्हणजेच करिअर. करिअरची अजून एक दुसरी छोटी व्याख्या, जे काम करत असताना आपल्याला आनंद मिळतो, दॅट इज कॉल्ड एज करिअर. मी मगाशी जो किशोर कुमारचा उल्लेख केला, उद्या किशोर कुमार यांचे जन्मदिवस आहे. किशोर कुमार गाणं म्हटल्यानंतर रेकॉर्डिंग करून बाहेर आल्यानंतर दुःखी होत असतील, दमत असतील, म्हणत असतील का अरे फार काम करतो, अरे तिरडे, त्यांचा यॉडलिंगचा सूर जातच नसेल. उलट ते रमत असतील. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, इतिहासात टिकणारं नाव, या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील तर करिअर सारखी आनंददायी गोष्ट कोणती नाही. पण करिअर करण्यासाठी मग एक लागेल की हा कष्टाचा जो भाग आहे, म्हणजे जे परिश्रम आहेत ते आनंदाने केले पाहिजेत. कुणीतरी सांगितलंय म्हणून करताय असं नको व्हायला, आनंदाने करा. बरं, कधी कधी असं वाटेल की हे त्रासदायक आहे. त्रासदायक आहे ना, करत राहा. काही दिवसानंतर तुला त्याच्यामध्ये रुची वाटायला लागेल. म्हणजे सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी कधी फिजिक्स अवघड जातो. कॉमर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी कधी अकाउंटन्सीचा त्रास व्हायला लागतो. आर्ट्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषाविषय ग्रामरचा एक प्रादुर्भाव वाटायला लागतो. मला असं वाटतंय की कोणताही विषय असून कोणतंही क्षेत्र असो थोडंसं अवघड असणारच आहे. पुणे आणि नागपूर हा रस्ता काय सरळ आहे का? पुणे आणि नागपूर हा रस्त्याला वळणं आहेत, घाट आहेत, खड्डे आहेत, अनेक गोष्टी आहेत. या रस्त्यावरती जात असताना मध्ये वाहनं आहेत, त्यामुळं अनेक समस्या आहेत. ह्या अनेक समस्या ओलांडून ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचतो, मागच्या वर्षी मी नागपूरला मे महिन्यामध्ये पोहोचलो त्यावेळेस असाच अनेक तासांचा प्रवास करून पोहोचलो. पोहोचेपर्यंत त्रास होतो परंतु पोहोचल्यानंतर आनंद वाटतो. नागपूर सारखं सुंदर शहर, विदर्भासारखा सुंदर प्रदेश मी पाहिला नाही. इतकं छान, आणि विदर्भातली माणसांची आपुलकी आणि माणसांबद्दलचं असलेलं प्रेम, मला असं वाटतं की तिथं गेल्यानंतर ते कळलं. मग हे तिथं जाईपर्यंत म्हणजे तो करिअरचा जो शेवटचा टप्पा पूर्ण करून ज्यावेळेस तुम्ही एनडीए मध्ये अधिकारी होता, युपीएससी नंतर आयएएसच्या परीक्षेतून पास होता आणि आयएएस अधिकारी होता, कलेक्टर होता, किंवा सीडीएससीच्या परीक्षेतून तुम्ही डिफेन्समध्ये काम करण्यासाठी जाणारे तांत्रिक बनता, या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर आनंद आहे. तो आनंद तर घ्यायचा आहे. 2 गोष्टी आहेत, तिथपर्यंत जाण्याचा पण आनंद मिळाला पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर तरी आनंद मिळाला पाहिजे. पण दोन्ही शक्य नसेल, जाताना पण वाकडं तोंड केले, तिथं पोहोचल्यानंतर पण वाकडं तोंड केले, मग मात्र ते तुमचं करिअर होणार नाही. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये मी देवाकडे अशी प्रार्थना करेल की आता भाषण ऐकणारी सगळी जी मंडळी आहेत, ह्या सगळ्यांचं करिअर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात होऊ देत, किंवा ते ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात ते आवड निर्माण करू देत. आपल्याला काही सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत.
आवडीचं क्षेत्र मिळवण्यासाठी प्रयत्न कर, 18 तास काम कर, मेहनत कर आणि ते आवडीचं क्षेत्र तुझ्या ताब्यात घे. परंतु दुर्दैवाने आवडीचं क्षेत्र मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी अपयश आलं आणि वेगळंच क्षेत्र मिळालं तरी सुद्धा तू रडू नकोस. ज्या क्षेत्रात काम करतोय त्याच्यात आवड निर्माण कर, आनंदाने काम कर. कधी कधी दरवेळेसच आपल्याला विंडो सीट मिळतं असं नाही, कधी कधी शेजारचं सीट मिळतं, तिथून जरा वाकून खिडकीच्या पलीकडचं बघ, काही बिघडत नाही. कदाचित थोड्या वेळानंतर तो शेजारचा माणूस उठतो आणि तुला विंडो सीट मिळते. जीवनातल्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तोच करिअरमध्ये लागू पडतो. ते म्हणजे ज्या ते आवडीने कर. खूप महत्वाचा भाग आहे जो एज्युकेशन पॉलिसी संदर्भातला पण आहे. कॅपेबिलिटीज इम्प्रूव्ह कर, स्वतःच्या कॅपेबिलिटीज इम्प्रूव्ह कर. म्हणजे तुझं इंग्लिश इम्प्रूव्ह कर, तुझं व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा कर. तुला डिफेन्समध्ये जायचं असेल तर व्यायाम करायला सुरुवात कर. तुला इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर तुझं मॅथमॅटिक्स पक्क करायला सुरुवात कर. तुला नीटची परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुझं बायोलॉजी पक्क कर. पण बायोलॉजी पक्क करताना फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा महत्वाचं आहे, याचाही विसर पडून देऊ नकोस. तुला नर्सिंग क्षेत्रामध्ये जायचं असेल तर सेवावृत्ती तुझ्या अंगीकारात आली पाहिजे. तुझ्या आजोबांचे पाय तू दाबून देतोस का? तुझ्या आईचं डोकं दुखणारं जे आहे ते डोकं दुखताना बाम लावतोस का तू? तुझ्यामध्ये सेवावृत्ती आहे का? ती सेवावृत्ती इन्व्हॉल्व्ह करायला सुरुवात केली की मग तुला त्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रात जायचंय त्या क्षेत्रासाठी तू तयार होतोस. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्व क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्राची काहीतरी अपेक्षा आहे. उज्ज्वल निकम ज्यावेळेस टीव्ही मध्ये आपण पाहतो, त्या कसाबला जेव्हा शिक्षा त्यांना द्यायची होती त्यावेळेस ते जे तडफेने बोलत होते की कसाबला शिक्षा का व्हायला पाहिजे, आणि हे जेव्हा टीव्हीतून आपण पाहत होतो त्यांनी कोर्टात जी बाजू मांडली ती चॅनेल समोर जेव्हा ते बोलत होते, आपल्या हृदयामध्ये उरामध्ये एक प्रकारचा एक उत्साह निर्माण झाला होता. आणि 10वी-12वीतली मुलं म्हणत होती मला वकील व्हायचंय, वकील व्हायचं, ते उज्ज्वल निकम साहेबांसारखं व्हायचंय. असं म्हणत असताना हे पण लक्षात ठेवावं लागेल की तुझी भाषा स्पष्टता आहे का, उच्चार स्पष्टता आहे का, ते जाड जाड ठोकळे जे आहेत वकिली विषयाचे ते वाचन करण्याची तुझी तयारी आहे का? आणि याची उत्तरं येस असतील तर 100% तू त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी जायला हरकत नाही. आवड आणि क्षमता, पात्रतेचाही मुद्दा येतो. कलेक्टर तर सगळ्यांनाच व्हायला आवडतं. मी एका गावामध्ये व्याख्यानाला गेलो होतो आणि व्याख्यानाला सुरुवात करायच्या आधी मी एक प्रश्न विचारला की इथं बसलेल्या किती विद्यार्थ्यांना कलेक्टर व्हायला आवडेल. समोर साधारणतः 2,500-3,000 हजार विद्यार्थी होते. मी प्रश्न विचारला किती लोकांना कलेक्टर व्हायला आवडेल. जवळजवळ 3,000 विद्यार्थ्यांनी, सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, अरे समोर जो फोटोग्राफर होता ना त्याने सुद्धा हात वर केला. आणि मग व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ते म्हणले अरे कसलं भारी, आमचं गावच भारी. मग मी म्हणालो बाबा हे जरी छान वाटतंय तरी हे शक्य आहे का? आणि म्हणून हे आजारी समाजाचं लक्षण आहे. प्रत्येकाला कलेक्टर होता येणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा. पण कलेक्टर का व्हायचंय याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल, म्हणजे IAS अधिकारी, IPS ऑफिसर, सिंघम पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला आपलं पण सटकते, मला पण ऑफिसर व्हायचंय. पण सरफरोश चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खानचा जो रोल आहे तो रोल पाहिल्यानंतर असं वाटतं की मला पण IPS ऑफिसर व्हायचंय आणि गुंडांच्या विरोधात लढायचंय, अतिरेक्यांना मारायचंय. पण हे सगळं करत असताना IAS IPS हे झालं मोटिवेशन. त्याच्या पुढचा मूळ हेतू जो आहे, माझ्या एका गुरूंनी म्हणजे अविनाश धर्माधिकाऱ्यांनी खूप खूप चांगला मुद्दा सांगितला होता. ते IAS होते स्वतः. ते म्हणाले की गरीबाची झोपडी जाळणारा IAS अधिकारी व्हायचंय का गरीबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा IAS अधिकारी व्हायचंय. बघा, गरीबाची झोपडी जाळणारा IAS अधिकारी म्हणजे अनन्वित अत्याचार करणारा अधिकारी, दुर्दैवाने असा अधिकारी होऊ नये. आणि गरीबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी म्हणजे प्रामाणिक अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी. असा अधिकारी तुला व्हायचंय का? मग त्यासाठी तू परीक्षेची तयारी चालू कर. स्पर्धा परीक्षा का करायची याचं उत्तर ह्याच्यामध्ये. लाल दिव्याची गाडी, अँबॅसेडर कार, फ्लॅट, एक मोठा बंगला, हाताशी नोकर, प्रसिद्धी, अनेक मोठ्या आकडे पगाराची, हे सगळं हे म्हणजे कलेक्टर असं काही लोकांना पूर्वी वाटायचं. त्यातला आता लाल दिवा तर गेलाच आहे. परंतु म्हणजे आता कलेक्टरला आता काही पूर्वीसारखा अँबर कलर मिळतच नाही त्याच्यावर. हे जाऊ द्यात, परंतु मला सेवा करायची असं म्हणणारा जो व्यक्ती आहे तो खूप महत्वाचा. डॉक्टर नीतू मांडके हे मुंबईचे, परंतु तसं जगभरात त्यांचं नाव. डॉक्टर नीतू मांडके हे हृदयावरती ऑपरेशन करायचे. त्याला शब्द आहे की हार्ट सर्जन, हृदय शल्य विशारद. आणि ते इतके पारंगत होते की एका वेळेस 3 ऑपरेशन ते करू शकायचे. मुंबईमध्ये स्वतःच्या ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट खोललाय, म्हणजे त्याचं हृदय खोललंय आणि तिथं ऑपरेशन चालू आहे.
अचानक आलेल्या फोनवरतून पुण्यातल्या एखाद्या डॉक्टरने प्रश्न विचारलाय की साहेब आम्हाला इथं आम्हाला अडचण आली, काय करू, त्यावेळेस ते तिथून तिकडे सांगतायत. आणि चॅटिंगच्या माध्यमातून अमेरिकेत बसलेला एखादा डॉक्टर, म्हणजे ऑपरेशन करताना अडचणीत सापडलेला डॉक्टर नीतू मांडकेंना चॅटिंगच्या स्वरूपात त्यांच्या असिस्टंटद्वारे विचारायचा की आता मी काय करू, इथे पेशंट अडचणीत सापडलाय. त्यावेळेस डॉक्टर नीतू मांडके त्याला उत्तर द्यायचे. इतका ज्याला असं म्हणता येईल की निष्णात अशा पद्धतीचे डॉक्टर नीतू मांडके यांचं करिअर विषयातलं भाषणाचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर नीतू मांडके भाषण करत असताना त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला की येस यू कॅन आस्क मी क्वेश्चन. करिअर विषयातला प्रश्न विचारा, मेडिकल क्षेत्रातला असेल किंवा कुठलाही असेल. त्यावेळेस एका पालकांनी, म्हणजे एका मुलीच्या आईने प्रश्न विचारला की डॉक्टर नीतू मांडकेजी, तुम्ही किती पैसे कमावता हो, किती पैसे कमावता. नीतू मांडके हे अत्यंत निष्णात होते, परंतु ऍट द सेम टाइम ते थोडेसे शॉर्ट टेम्पर्ड सुद्धा होते, आणि कधी कधी शॉर्ट टेम्पर्ड असायला पाहिजे. डॉक्टर नीतू मांडकेंना हा प्रश्न आवडलाच नाही. झुपकेदार मिशा त्यांच्या दोन्ही साईडला, त्यांनी त्या दोन्ही साईडला मिशांवरतून हात फिरवला, माईक बाजूला केला आणि अत्यंत त्वेषाने त्या बाईंकडे रोख देऊन ते म्हणाले, काय दरिद्री प्रश्न तुम्ही विचारलाय, काय दरिद्री प्रश्न विचारलाय. असं म्हटल्यानंतर त्या बाई मटकन खालीच बसल्या. सूत्रसंचालक आतल्या साईडला पळून गेले. व्यासपीठावरती नाना पाटेकर सुद्धा होते, कारण नाना पाटेकर हे डॉक्टर नीतू मांडकेंचे मित्र, ते त्या कार्यक्रमाला आले होते. तेही सावरून बसले आणि आयोजक जे होते ते म्हणले, अरे बापरे काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि नीतू मांडके इतके चिडले होते, ते म्हणले काय दरिद्री प्रश्न विचारलाय. ते म्हणाले, पालक या नात्याने तुमच्या मुलीवरती काय संस्कार होतील, किती पैसे कमवताय हा प्रश्न विचारला. तुम्ही मला असा प्रश्न विचारायला पाहिजे होता, तुम्ही मला असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉक्टर नीतू मांडके तुम्ही मेडिकल क्षेत्रात हा निर्णय का घेतला 12वी मध्ये असताना. डॉक्टर नीतू मांडके तुम्ही बायोलॉजी विषयाचा अभ्यास कसा करायचा हो, हाही प्रश्न तुम्ही विचारला तर चालला असता. तुम्ही असाही प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही हृदयावरती ऑपरेशन करताना तुमचे हात थरथर कापतात का हो. तुम्ही असाही प्रश्न विचारला असता तरी मला आवडलं असतं की आतापर्यंतचं लक्षात राहिलेलं ऑपरेशन कोणतं. तुम्ही रात्री जागून अभ्यास करायचा का, हाही प्रश्न मला चालला असता. करिअरमध्ये जाताना कोणता विचार करावा हाही प्रश्न तुम्ही विचारला नाही, आणि काय विचारला दरिद्री प्रश्न की तुम्ही किती पैसे कमावता. आणि हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले, तरी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही आणि तुमची मुलगी माझ्या हॉस्पिटलमध्ये यायचं, अकाउंट्स डिपार्टमेंटला बसायचं, सकाळी 10 ते रात्री 5 पर्यंत फक्त एकच काम करा, नोटा मोजण्याचं काम करा. ते म्हणाले की नोटा संपून, म्हणजे नोटा मोजत असताना घड्याळाकडे तुम्ही ज्यावेळेस पाहताल त्यावेळेस दिवस संपून जाईल, परंतु नोटा संपणार नाहीत, इतका पैसा आम्ही कमावतो. पण डॉक्टर नीतू मांडके म्हणाले, पण मी डॉक्टर का झालोय ते त्यासाठी झालेलो नाही. त्यांनी उत्तर दिलं की ऍम्ब्युलन्स मधनं आलेला पेशंट माझ्या उपचारांनी चालत चालत घरी जायला पाहिजे, त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दिसले पाहिजेत, त्याच्या सोबत आलेले लोक हे खुश व्हायला पाहिजेत. अत्यवस्थ असलेला पेशंट, मराला टेकलेला पेशंट माझ्या उपचारांनी बरा झाला पाहिजे, यासाठी मी डॉक्टर झालोय. पैसा हा मिळतोच, कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पैसा हा मिळतोच, परंतु मूळ सेंटर, केंद्रस्थान हा पैसा नको, असं उत्तर त्यांनी त्यावेळेस दिलं. मला असं वाटतं की करिअरची निवड करत असताना सॉफ्टवेअर साईडला जायचंय का, सीए बनायचंय का, चार्टर्ड अकाउंटंट, फॉरेनला जाऊन व्यवसाय करायचा आहे का, नोकरी करायची आहे का, सॉफ्टवेअरमध्ये जायचंय का, मेडिकल क्षेत्रात जायचंय का, या सगळ्या प्रश्नांच्या तळाशी जर आवड क्षमता बाजूला ठेवून फक्त पैसा मिळतो असं जर उत्तर असेल तर मला असं वाटतं ते थोडं करेक्ट करा. आणि माझं एक करिअर मंत्र मधलं नेहमीचं वाक्य ते असं आहे की पैसा केंद्रित करिअर करण्यापेक्षा कर्तृत्व केंद्रित करिअर करूयात. पैसा केंद्रित करिअर करण्यापेक्षा कर्तृत्व केंद्रित करिअर करूयात. आणि असा जर निर्णय जर आपण सगळ्यांनी घेतला तर 100% आपण निवडलेल्या करिअरमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवू. मी तुम्हाला हे अगदी आवर्जून सांगतोय की एखाद्या क्षेत्रामध्ये आपण एक्सलंट बनलो तर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीशी येतात, पायाशी लोळून घेतात. हे शक्य आहे आपल्याला, आणि ह्यासाठी आपल्याला करिअर करायचं. करिअर करत असताना मी नागपूरच्या किंवा विदर्भातल्या विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन्स पण सांगून ठेवतो. ते 2 ऑप्शन्स कोणते आहेत? ऑप्शन नंबर 1 आहे, तो पहिला ऐकायला जरा बरा वाटतो, पोरं म्हणतात की हा हेच करायचं, पण ऑप्शन नंबर 2 ऐकल्यानंतर निर्णय घ्या. ऑप्शन नंबर एक आहे की येणारी 5-6 वर्ष, कोरोना संपल्यानंतर येणारी 5-6 वर्ष मजा करा, एन्जॉय करा, टाइमपास करा,
लग्नाची पत्रिका नसेल तरी जेवायला जा. गणपती त्या विसर्जन मिरवणूक चालू असेल तेव्हा डीजे वरती मंडळ कोणते माहित नाही पण नाचायला जा. तिथे तुला कोणी विचारणार नाहीये. डबल सीट गाडी चालवायची, ट्रिपल सीट गाडी रॉंग साईडनी चालव. आईनी घरी स्वादिष्ट स्वयंपाक केलेला असताना बाहेर ढाब्यावरतून जेवण करून ये. लेक्चरला बसायच्या ऐवजी कॅन्टीन मध्ये बस. एखादा पिक्चर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघ. ती म्हणतात की काय सांगताय. अहो, तरुणांच्या मनांमधली ही भाषा. कॉलेजला गेल्यानंतर ऐश करायची, एन्जॉय करायची. एक विद्यार्थी मला म्हणाला, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. तरुण आहोत, मजा करू. हॉटेल, फेसबुक, इंटरनेट, सगळं मोबाईल, चॅटिंग, पिक्चर, मजा, फक्त मजा. रात्री 2:30 वाजेपर्यंत ऑनलाईन मजा कर. ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. राजा रे, 5-6 वर्ष जर ही केली, ही 5-6 वर्ष कोणती आहेत? कोणती 5-6 वर्ष आहेत? वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 किंवा हा जो कालखंड यातली 5-6 वर्ष असतील ना, ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी अविश्रांत मेहनत केली. तोच काळ की ज्या काळामध्ये तरुणांची सगळ्यात मोठी ताकद, शक्ती ही क्रांतिकारी स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येते. तुझ्यातली सगळ्यात जास्त ऊर्जा वयाच्या 40व्या वर्षी असेल का वयाच्या 25व्या वर्षी असेल, ह्या कालखंडामध्ये हा वेळ अत्यंत महत्वाचा वेळ हा आपण जर चॅटिंग वरती घालवणार असू, मला असं वाटतं ते प्रचंड मोठी चूक आहे. लेक्चर्सना बसण्यामध्येच जो आनंद आहे तो आनंद इतर ठिकाणी एखादी आदनमधनं मजा आपण समजू शकतो. परंतु 5-6 वर्ष टाइमपास करा, हा ऑप्शन नंबर 1. याचा आउटपुट काय? याचा आउटकम काय? याचा आउटकम आहे शिक्षण पूर्ण होणार नाही, झालं तर कमी मार्कांनी होईल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागणार नाही, लागली तर किरकोळ नोकरी लागेल. त्या नोकरीतला पगार अगदी छोटा असेल, 7,000 8,000 काय असेल तो अगदी कमी. मग त्या पगारामध्ये तुझं काही होणार नाही. म्हणजे इथून पुढचं सगळं आयुष्य फक्त सजा असणारे, सजा, कष्ट असणारे. म्हणजे 2 कॉलेजमधले मित्र असतात, एकाच डब्यामध्ये डबे खाणारे. हे 2 मित्र, एक होतो डॉक्टर आणि दुसरा होतो कंपाऊंडर. दोघंही हुशार असतात. हे का होतं? कारण फक्त त्याने 12वीत अभ्यास केलाय, 11वी 12वी बास. त्या नीटच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, तू एमबीबीएस झालास, तुला नर्सिंगला पण ऍडमिशन नाही मिळालं. ही 5-6 वर्ष महत्वाची. 11वी 12वी महत्वाचं आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये ते 12वीचं महत्व जाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मूळ मुद्दा तर जाऊ शकत नाही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पात्रता परीक्षा आहे, ज्या ज्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन आहे, समजा एनडीए मध्ये जाऊन अधिकारी व्हायचंय मिलिटरी मधला, तुला ती परीक्षेची तयारी करायला लागेल. एकदा तू तयारी करून अधिकारी झाला म्हणजे मूळ ते ध्येय तर साध्य कर. त्यामुळे पहिली 5-6 वर्ष मजा, तर पुढची 30-40 वर्ष सजा, अशा पद्धतीचं गणित होऊ शकेल. मी मित्रांनो गांभीर्याचा सल्ला देतो. ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना मी सांगतोय की वयाच्या 40शी मध्ये जर तुम्ही ठरवलं की मी काहीतरी करून दाखवतो, ते शक्य होत नाही. ते करायचं असेल तर सुरुवातीचाच चौकामध्ये चूक होऊन देऊ नका. तो चौक आहे 10वी 12वीचा किंवा अशा पदवीचा असेल किंवा त्या काळातला शिक्षणाचा असेल. शिक्षणच नाही, कौशल्य विकसन असेल किंवा विविध क्षेत्र असतील, जसं चित्रपट आहे, कला आहे, विविध प्रकारचे क्षेत्र आहेत. मी आता वक्तृत्व क्षेत्रात काम करतो, बिलकुल स्पर्धा नाहीये. वक्तृत्व क्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असेल, व्यंगचित्रकार असेल, कोणत्याही क्षेत्रात जायचंय, पण ती वर्ष महत्वाची आहेत. ऑप्शन नंबर 1 हा अडचणीच आहे. ऑप्शन नंबर 2 आहे करिअरच्या बाबतीतला ऑप्शन नंबर 2, ही 5-6 वर्ष फक्त कष्ट करू. 10वी पासून पुढची 5-6 वर्ष, 12वी पासून पुढची 3-4 वर्ष, ही 5-6 वर्ष फक्त कष्ट करू. कष्ट म्हणजे काय? अभ्यास, परीक्षेचा अभ्यास, ज्ञानार्जन आणि गुणार्जन, 2 पद्धतीने अभ्यास करणार आहे आपण. आणि त्या परीक्षेची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करणार आहे. एकदा का आपल्याला जेई मेन्स आणि ऍडव्हान्सद्वारे आयआयटीत प्रवेश मिळाला, जेई मेन्सद्वारे एनआयटीत प्रवेश मिळाला, सीईटीद्वारे इंजिनिअरिंगच्या कॉलेजला प्रवेश मिळाला, नीटच्या द्वारे मेडिकलला प्रवेश मिळाला, सीडीएससी आणि एनडीएच्या द्वारे डिफेन्समध्ये आपण गेलो, युपीएससी एमपीएससीच्या द्वारे आपण कदाचित सरकारी अधिकारी बनलो, सीएच्या परीक्षेतून सीएसच्या परीक्षेतून आपण चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी असं बनलो. एकदा का हे झालं, पुढचं अख्खं आयुष्य सुखात आहे. 5-6 वर्ष कष्ट करा, त्याच्यानंतर जो आनंद आहे, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळणार आहे. तुमच्या दाराशी सरस्वती, लक्ष्मी, आपण ज्याला असं म्हणतो की एक प्रकारे तुम्ही ती सेवा केल्यानंतर ती सेवा तुम्हाला तुमच्या हस्तगत होणार आहे. तुम्ही एक प्रकारे यशस्वी बनणार आहात. गाडीतून जर तुम्ही कुठे गेलात तर दरवाजा उतरताना दरवाजा आतून पण उघडावा लागणार नाही. तिथे गेल्यानंतर तिथले जी लोक आहेत ते दरवाजा उघडतील, या साहेब, या मॅडम असं म्हणून तुमचं स्वागत करते.
हे कधी शक्य आहे? फक्त ही 5-6 वर्ष. ही 5-6 वर्ष. अगदी हा लॉकडाऊनचा काळ सुद्धा, त्या काळात सुद्धा तुम्ही अभ्यास, ती काही ती तपश्चर्या आहे, ती तपश्चर्यातून बाजूला खंड पडून देऊ नका. एक एक दिवस महत्वाचा आहे. आज मी 40शी नंतरच्या जीवनामध्ये आहे. मला लक्षात येतं की एक एक दिवस किती महत्वाचा आहे आपल्याला. एक एक दिवस आपण कष्ट करू शकलो. वाचन असेल, स्वतःचं वक्तृत्व असेल, काही भाषा विषय अभ्यास असेल, कुणी गणिती विषयामध्ये काम करत असेल, कुणी वादन करत असेल, कुणाचा मॅथमॅटिक्स कुणाला पक्क करायचं असेल, हाच कालखंड आहे. आणि म्हणून हे कौशल्य आपल्या अंगी यायला पाहिजे असं मला वाटतं. करिअरच्या नियमांमध्ये अजून एक नियम आहे. तो नियम असा आहे, मी कोण बनणार यापेक्षा मी काय करणार. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी गेली काही वर्ष जे करिअरमध्ये आता संपूर्ण राज्यभर फिरतोय, देशभर फिरतोय. मी म्हणजे ह्या विषयाला एक प्रकारे हा माझा विषय, की मला ह्या विषयामध्ये रुची आहे. मी कोणत्याही गोष्टीकडे पाहताना करिअरच्या अँगलने पाहतो. आणि मी ज्यावेळेस अभ्यास करतो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा अभ्यास करतो, मी ज्यावेळेस थोर लोकांचा अभ्यास करतो, सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा समजावून घेतो, मी ज्यावेळेस हे सगळं वाचन करतो, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं, ही ज्यावेळेस मी माणसं पाहतो, मी या सगळ्या म्हणजे आत्ताच्या काळातली जी माणसं आहे, डॉक्टर कलाम साहेबांना मी भेटू शकलो. भेटल्यानंतर काय काय म्हणजे हे सगळे एनर्जी असते. मी कलाम साहेबांना भेटलो त्यावेळेस शेकहँड करताना मी त्यांना असं म्हणालो की यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया. डॉक्टर कलाम साहेब तर मला ओळखत नव्हते, मी एक सर्वसामान्य माणूस. पण त्याच्यावरती कलाम साहेबांनी स्वतःचं काही कौतुक पाठ थोपटून नाही घेतली. त्यांनी इमिजिएटली एक वाक्य टाकलं. ते वाक्य माझ्यासाठी नव्हतं, ते तुमच्या सगळ्यांसाठी होतं, ते आपल्या सगळ्यांसाठी. मी म्हणालो की डॉक्टर कलाम साहेबांना की कलाम साहेब यू आर रिअल हिरो ऑफ इंडिया. आणि त्यावेळेस कलाम साहेबांनी फक्त हसत उत्तर दिलं, यू आर ऑल्सो. ह्या यू आर ऑल्सो मध्ये आपण सगळेजण आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी एकटा नाही, आपण सगळ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये तन्मयतेने, कर्तव्यतेने आपण काम करूया, खूप मनापासून काम करूया. आणि हे मनापासून केलेलं जे काम आहे, ह्या कामातून जे करिअर उभं राहील, ते करिअर आपल्याला अपेक्षित. त्यावेळेस मला असं वाटतं की ह्या लोकांच्यातून मला एक आउटपुट जे दिसतंय ते असं आहे, मी कोण होणार यापेक्षा मी काय करणार हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मी पुन्हा वंजारी फाउंडेशनचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही हा चांगल्या पद्धतीने योग्य वेळात कार्यक्रम ठेवलाय. तुम्ही दर सोमवारी कार्यक्रम ठेवता. अशा दर सोमवारी व्याख्यानं लोकांची ऐकायला मिळणं पालकांसाठी सुद्धा ते खूप, खरं तर तो एक चांगल्या प्रकारची मेजवानी आहे. पालकांना मी या ठिकाणी सांगेल, करिअरच्या बाबतीत, करिअर वाटाच्या निमित्ताने आपण काय समजावून घेऊयात की तुम्ही तुमच्या मुलांना प्रश्न विचारताना हा प्रश्न विचारू नका की तुला काय व्हायचंय. तुम्ही त्याला प्रश्न विचारला की तुला काय करायचंय. तुला काय करायचंय उत्तर हे तुला काय व्हायचंय याच्याकडे घेऊन जाणारं आहे. तो जर म्हणाला की मला देशाची सेवा करायची आहे, तर मग मिलिटरी, एनडीए, सीडीएससी ही उत्तर येते. कुणी म्हणेल की मला तंत्रज्ञान विषयात काम करायचंय, मग कदाचित इंजिनिअरिंग, ऍग्रो अशा अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याच्यामध्ये उद्योजकता पण असू शकते, ते उत्तर येते. जो म्हणेल की मला बोलायचा व्यवसाय करायचा आहे, तो म्हणेल कदाचित वक्तृत्व क्षेत्र, कदाचित टीव्हीवरचा अँकर, पत्रकार, कदाचित वकील, कदाचित शिक्षक, अशी उत्तर त्याच्यातून येते. तुला काय करायचंय याच्यातून तुला काय व्हायचंय ते कळणार आहे. आणि तुला काय व्हायचंय याच्यातून मग आपण तो शैक्षणिक कोर्स निवडणार आहोत, जो शैक्षणिक कोर्स तुला त्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि जर लक्षात आलं की मला हे माझ्यासाठीचं पुरेसं आहे, तर मग त्या दिशेने आपला जो प्रवास आहे तो प्रवास चालू होणार आहे. त्यामुळे मला काय व्हायचंय यापेक्षा मला काय करायचंय. अजून एक मुद्दा आहे करिअरच्या निवडीमध्ये, तो म्हणजे करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा करिअरला मी काय देणार. हा मुद्दा खूप मोठ्या लोकांनी विचार केला बरं का. तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये जात असताना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चर असेल, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, ह्यासोबतच मगाशी म्हटल्याप्रमाणे काही आर्ट्स रिलेटेड काही करिअर्स असतील, काही करिअर्समध्ये कदाचित सेवा देण्याचा प्रघात आहे, म्हणजे जिथे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इव्हेंट्स, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, या ठिकाणी तुम्हाला सेवा द्यायची. तर तुम्ही या ठिकाणी मी काय देणार हे उत्तर खूप महत्वाचं आहे. मला काय मिळणार हे बघू, ते मिळणारच आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितले, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा तुमच्या मागे धावून येईल, परंतु सुरुवातीला त्याच्या मागे जाऊ नका. वयाच्या 40शी पर्यंत तरी तुम्ही याचा विचार करू नका. मी तर म्हणेल की 40शी फार मोठं झालं, कदाचित पहिली 5 वर्ष जरी तुम्ही निश्चिंतपणे काम केलं की मला ह्याच्यामध्ये एक्सपर्टाईज प्राप्त करायचं असं म्हणलं तर ते सोपं जाणार आहे. मित्रांनो, मी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी बोलतोय. आता लसीची किती, व्हॅक्सिनची किती आपल्याला गरज आहे हे पाहत असताना मला जुना एक किस्सा आठवतोय.
मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो असताना 9वीतल्या एका विद्यार्थिनीने मला हात वर करून प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की जशी पोलिओची लस असते तशा पद्धतीने कॅन्सरची लस मला करता येऊ शकेल का, असा तिचा प्रश्न होता. कॅन्सरची लस मला तयार करता येऊ शकेल का, मुलगी इयत्ता 9वी मध्ये. मी तिला उत्तर देण्यासाठी सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं की हे का तुला असं वाटतंय? तिने सांगितलं की सर, आमच्या घरामधली एका व्यक्तीला, म्हणजे वयस्कर व्यक्तीला कॅन्सर झाला आणि आमचं सगळं कुटुंब ज्या पद्धतीने डिस्टर्ब झालं ते पाहता मला असं वाटतंय की जसं लहान बाळाला काही आजारांसाठीची व्हॅक्सिन देतात आणि तो आजार त्याला होतच नाही, तशा पद्धतीने कॅन्सरच्या लशीची ह्या जगाला गरज आहे. ती जर लस मी तयार करू शकले तर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला कॅन्सर होणार नाही, हे 9वीतली मुलगी ज्यावेळेस म्हणत होती त्यावेळेस मला तुम्ही सांगा की त्या मुलीला औषध निर्माण शास्त्रामध्ये करिअरला स्कोप असेल का नसेल? 100% असेल. तिला मी 11वी-12वी सायन्स घेऊन फार्मसीच्या परीक्षेची सूचना दिली. मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही विद्यार्थिनी खरोखर ते करू शकेल का मला माहित नाही. तशा पद्धतीची लस निर्माण करता येते का हे सुद्धा मला माहित नाही. पण मला एवढं नक्की कळतं की तिची जी इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्तीवरतीच ती यशस्वी होणार आहे. कारण करिअरच्या विविध कौशल्यांमध्ये, करिअरच्या सगळ्या ह्याच्या विचार करत असताना, करिअरमध्ये जात असताना कुशाग्र बुद्धिमत्ता जेवढी गरजेची आहे त्याच्याही पेक्षा जास्त गरजेचं एक आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेपेक्षा जास्त गरजेचं आहे ते म्हणजे जाज्वल्य इच्छाशक्ती, पेटून उठलेली इच्छाशक्ती. मला हे करायचंय, आय विल डू दिस. आणि मग तुमच्या लक्षात येईल की 10वी आणि 12वीतले कमी मार्क असलेले विद्यार्थी सुद्धा आयुष्याच्या स्पर्धेमध्ये मात्र पुढे जाताना दिसतात. त्याचं कारण त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती असते. अशी इच्छाशक्ती तुमच्या स्वतःमध्ये सगळ्यांमध्ये यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा. आता ती कोणत्या क्षेत्रांमध्ये ते जरा मी आलेख मांडतो, थोडक्यात मांडतो, तुम्हाला ऐकताना रंजकता येईल. पेंडिंग काम म्हणजे माझं करिअर असं म्हणणारी मुलं आता तयार व्हायला पाहिजेत. त्यासाठी मी हे दौरे करत असतो, फिरत असतो, मुलांशी बोलत असतो. डोंगराच्या पलीकडचं गाव जिथे एसटी पण जात नाही तिथेही मी स्वतःच्या खर्चाने जाऊन तिथं मी मुलांचं प्रबोधन करत असतो. मला असं वाटतंय की कदाचित या मुलांमध्ये ती कॅपॅबिलिटी असावी, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आज तर या फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुमच्याशी सहजपणे पोहोचू शकतो. कोणता मुद्दा? तो मुद्दा आहे पेंडिंग कामं जर आपल्याला शोधता आली तर ते काम म्हणजेच माझं करिअर, अर्थात जर आवड असेल तर असं जर होऊ शकलं तर आपलं करिअर भन्नाट होईल. उदाहरणार्थ कोरोनाची लस, हे मी आत्ताच दिसणारं उदाहरण. हायजिनिक प्रॉडक्ट्सची निर्मिती, 2 व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर सुद्धा संसर्ग होणार नाही अशा पद्धतीचे मधले फिलामेंट्स, हे पेंडिंग काम, हे आता इथून पुढच्या काळात आपल्याला लागणार आहे. मास्क जो त्रासदायक असतो, परंतु मास्क गरजेचा आहे. मग गरजेचा मास्क त्रासदायक होणार नाही अशा पद्धतीची रचना करणं हे आता पेंडिंग काम आहे. अशा पद्धतीची पेंडिंग कामं कोणती आहेत याचा शोध जो घेईल तो करिअरच्या अत्युच्च स्थानी पोहोचेल आणि तो त्याच्या अपेक्स वरती एक प्रकारचं स्वतः ज्याला असं म्हणतात की एक मोठं अनभिषिक्त असं राज्य गाजू शकेल. विविध क्षेत्रांमध्ये अशी खूप पेंडिंग कामं आहेत. नुसती पेंडिंग कामाची यादी करायची झाली तर मध्यरात्री उजाडेल. मित्रांनो, विदर्भामध्ये पूर्वी आपण ऐकायचो किंवा अजूनही चालू असेल, दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करतात त्यावेळेस बातमी वाचून धस्त होत. पण मला असं वाटतं की बातमी वाचल्यानंतर जर आपण असं विचार केला की काय असं होत असेल, काय अनेक कारण आहेत. मला एक विद्यार्थी म्हणाला की शेतकरी कर्ज काढतो बोर घेण्यासाठी, पाण्याची बोर घेण्यासाठी कर्ज काढतो. 40 फूट खाली खाल्ल्या गेल्यानंतर तरी सुद्धा पाणी लागलं नाही, तर तो शेतकरी म्हणजे नाराज होऊ शकतो, तो डिस्टर्ब होऊ शकतो, कदाचित त्याच्या मनात नकारात्मक विचार सुद्धा येऊ शकतात. मग या शेतकऱ्यासाठी मी काय करू शकतो, ह्या आत्महत्या रोखण्यासाठी मी काय करू शकतो? याच्यात करिअर लपलेली बरं का. ही लपलेली करिअर्स कोणती आहेत? आणि ही अगदी कमर्शियल करिअर्स आहेत. त्याच्यातून सामाजिक कार्य घडणार आहे. शेतकरी ज्यावेळेस तो बोर घेतो त्यावेळेस एक विद्यार्थी म्हणतोय की जसं आपण खाली पडलो वगैरे तर त्या हाडांचा एक्सरे जसा काढला जातो, हाडांचा एक्सरे काढण्यासाठी ज्या पद्धतीची रचना असते, हल्लीच्या काळात इमेज प्रोसेसिंग वगैरे प्रकार असतो, सॅटेलाइटच्या माध्यमातून ते जमतं, पण तरी सुद्धा अजून ते प्रघात नाहीये. जमिनीचा जर आपण इमेज प्रोसेसिंग किंवा एक्सरे काढला तर मॉनिटरवरती आपल्याला लख्खपणे दिसेल की कुठे पाण्याचे प्रवाह आहेत आणि कुठे नाहीत, कोणते प्रवाह टेम्पररी आहेत, कोणते परमनंट आहेत, कोणते छोटे आहेत, कोणते मोठे आहेत,
कोणत्या प्रवाहावरती मी जर बोर घेतली त्या स्पॉटला तर माझ्यासाठी उपयोग होऊ शकेल, हे जर स्क्रीनवरती दिसणार असेल. आज आपण ऑनलाईन टेक्नॉलॉजीनी एकमेकांच्या समोर एकमेकांच्या आहोत. असं असताना सुद्धा हे तंत्रज्ञान किती उपयोगाचं तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशाच पद्धतीचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरल्यानंतर शेतकऱ्याला जर योग्य ठिकाणी बोर कुठे घ्यायची हे शोधून देणारं तंत्रज्ञान तू शोधून दिलंस तर ते काम सामाजिक पण काम होणार आहे, तुला जगभर किंमत असेल, त्यातून पैसा सुद्धा मिळणार आहे आणि जीवनात आल्याचा आनंद सुद्धा मिळणार आहे. हे करिअरचा हा निर्णय अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आता हे करण्यासाठी मग इंजिनिअरिंग करावं लागेल, कदाचित त्यामध्ये जिओलॉजीचा अभ्यास करावा लागेल, कदाचित सॉफ्टवेअरचा अभ्यास करावा लागेल, यातलं काहीतरी असेल. ऍग्रिकल्चरल सुद्धा एक करिअरचा एक ऍस्पेक्ट असतो. तर या ठिकाणी गेल्यानंतर मला हे काम करायचंय असं म्हणणारा विद्यार्थी हे तर करणारच आहे, त्यासोबत तो इथून पुढचा जो त्याचा 30-40 वर्षाचा कालावधी आहे तो अविश्रांत मेहनत त्याच्यामध्ये करणार आहे आणि एक मोठं दर्जेदार काम तो याच्यातून उभं करणार आहे. पण विचारांची दिशा ही अशी असली पाहिजे. रस्त्यावरती अपघात होतात आणि अपघात कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, हे पेंडिंग काम आहे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये अपघात कमी दिसत आहेत, परंतु पुन्हा ज्यावेळेस सगळे वाहनं रस्त्यावर येतील त्यावेळेस दुर्दैवाने अशा बातम्या वाचल्यानंतर आपल्याला त्रास होईल. अपघात कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे. मला अजून आठवतंय, उस्मानाबादचा एक विद्यार्थी मला म्हणाला की सर, गाडी खाली सुद्धा एखादा माणूस आल्यानंतर तो मेला नाही पाहिजे, त्याच्यावरतून अंगावरतून गाडी गेली तरी तो चिरडला नाही पाहिजे, यासाठी काय करता येईल का? मी त्याचं उत्तर त्याला दिलं की बायोलॉजिकल ऑब्स्ट्रॅकल म्हणून काहीतरी सेन्सरी सिस्टीम बसून पिकिंग अरेंजमेंट करता येईल, रोबोट हँड वगैरे असं, पण त्याच्यातून जखमा होतील पण त्याच्या अंगावरून गाडी जाणार नाही. हे आम्ही तात्पुरतं उत्तर त्याला दिलं. मी जेव्हा माहिती काढली तेव्हा मला असं कळलं की त्या मुलाचे वडील तो 3रीत असताना अंगावरून ट्रक गेल्यामुळे खलास झाले होते. तेव्हापासून त्याच्या डोक्यात एकच मुद्दा होता की माझे वडील अपघातात गेले, मी जे दुःख भोगलं ते दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी मी मोठा होईल आणि मी असं काम करेल ज्याच्यातून अपघात होणार नाही. हा करिअरचा जो दृष्टिकोन आहे, याच्यातून उद्या जर ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणून तो पुढे आला तर 100% मोठं काम करणार आहे. 2 गाड्या एकमेकांना धडकतात, ड्रायव्हर दारू पिलेला असतो कदाचित किंवा झोप त्याला लागलेली असते, तर याच्यावरती हल्लीच्या काळामध्ये सर तुम्हाला सांगतीलच की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन हे तंत्रज्ञान इथून पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे. तर या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर एखादा ड्रायव्हर झोपू लागला तर त्याच्या बुबुळात आणि स्टिअरिंग मध्ये असलेलं जे कनेक्शन आहे, इलेक्ट्रॉनिक्स कनेक्शन, ते असं इंडिकेट करेल जास्त वेळ पापणी मिटल्यानंतर लेफ्ट इंडिकेटर गाडीचा लागेल, गाडीचा 5व्या गिअरवरून गाडी 4था गिअर, 3रा गिअर, 2रा गिअर आणि 1ला गिअर, आणि गाडी त्याला न कळतपणे लेफ्ट साईडला जाऊन गाडी स्टॉप होईल, पार्क मध्ये जाईल आणि इंडिकेटर चालू राहील. ह्याला कळणार नाही पण गाडीला कळेल की येडं झोपतंय. हे तंत्रज्ञान फक्त डोळ्यांच्या बुबुळाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करून, सेन्सरी सिस्टीम वापरून करणारं तंत्रज्ञान असं जो कोणी शोधेल आणि जे कार्यान्वित होईल, मला असं वाटतं त्या विद्यार्थ्याचा करिअरचा स्कोप प्रश्नच विचारायची गरज नाही पडली. तोच विद्यार्थी सांगतोय की दारू पिऊन आलेला ड्रायव्हर ज्यावेळेस गाडीत बसतो त्यावेळेस स्मेल सेन्सर्स, वासाचे जे सेन्सर्स आहेत, त्याने इंजिन जरी म्हणजे चावी जरी पिळली तरी इंजिनचे पार्ट एकमेकांना सांगतील चालू व्हायचं नाही, दारू पिलेला माणूस आलाय. स्मेल सेन्सर्स ही रिक्वायरमेंट आहे. ह्या रिक्वायरमेंट्स कोणत्या कोणत्या क्षेत्रात असतील. मला असं वाटतं की हल्लीच्या काळामध्ये कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला कळलंय की संसर्गजन्य आजार होऊ नयेत, पसरू नयेत, यासाठी जसं की दिल्लीमध्ये जर हे आजार आपल्याला रोखता आला असता विमानतळावर, त्याच्या क्वारंटाईन अरेंजमेंट कशी करता येऊ शकेल भविष्यामध्ये, यावेळेस आपल्याला माहित नव्हतं जास्त, परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारचे आजार आपण रोखू शकतो का, यासाठी तंत्रज्ञान शोधणारे 10वी-12वीतली मुलं तुम्ही विचार करा की भविष्यामध्ये अशाच पद्धतीचं बायोलॉजिकल वॉर सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी मी तयार होण्यासाठी मी आता कोणता विषय निवडायचा आहे, हे माझा करिअरची दिशा असू शकते. भारताला आता मगाशी पुन्हा वंजारी साहेबांनी सांगितलेला मुद्दा मला तो पसंत पडला, त्याचं कारण त्या मुद्द्याशी कनेक्शन हे आपल्या देशाचं पण आहे आणि करिअरचं पण. चीनची बाजारपेठ आता कोरोना नंतरच्या ह्याच्यात काय बदल होतील करिअरमध्ये, ते सकारात्मक बदल असणार आहे. मला आज राखी पौर्णिमा आहे, मला आज सांगायला तुम्हाला म्हणजे विषय योगायोग आजच आहे की दुर्दैवाने आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत आजपर्यंत राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवातल्या गणपतीच्या मूर्ती, दिवाळीमधल्या पंत्या आणि लाईटच्या माळा, इथपासून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मोबाईल मधल्या बॅटरी, लहान मुलांची खेळणी, ह्या सगळ्या दिखाऊ किंवा चांगल्या किंवा क्वालिटी असलेल्या या सगळ्या वस्तू चीनवरतून येतात.
काही प्रमाणात बंद झाल्यात. पण यामुळे भारताची जी परकीय गंगाजळी याचं सगळं गणित बिघडतं. आता चीनवरती आपण समजा निर्बंध लादले, मला असं वाटतं की भारतातल्या युवकांसाठी हे जर बंद झाल्यानंतर, म्हणून मग वंजारी साहेबांनी तो करेक्ट मुद्दा काढला, तो मुद्दा बरोबर आहे की इथून पुढच्या काळामध्ये चीनची बाजारपेठ आपण आपली चीनची जी उत्पादनता आहे त्या विषयातली ती आपण आपल्याकडे घ्यावी लागणार आहे, ती आपली जबाबदारीच असणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या वस्तू निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टी तयार भारतात इंडिजिनियस पद्धतीने तयार करणं, हे जरी आपण काम करू शकलो तर खूप मोठा रोजगार आपल्याला निर्माण होणार. आणि हा रोजगार जर निर्माण होणार असेल तर करिअरच्या मग कोणत्या भागांमध्ये मी काम करायला तयार आहे, म्हणजे मला काय निर्माण करायला आवडेल हा विचार करायला हरकत नाही. 10वीत लगेच याचं उत्तर सापडणार नाही, 12वीत याचं उत्तर लगेच सापडणार नाही. टप्प्याटप्प्याने आपण उत्तर शोधू आणि त्या दिशेने आपण कूच करू शकतो. चीनवरतून येणारा माल थांबला तर भारतामध्ये उत्पादकता वाढेल. त्याचबरोबर पुढचा अजून एक मुद्दा आहे की चीनचा नाहीतरी आपल्या जगातल्या अनेक देशांना राग आलाय. आता लोकांना त्यांच्याबरोबर इकॉनॉमिक संबंध ठेवायची इच्छा नाहीये. आणि याच परिस्थितीमध्ये जर भारताबरोबरचे इकॉनॉमिक संबंध प्रस्थापित झाले तर ऐकणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी पुढची 15-20 वर्ष का महत्वाची आहेत. त्याचं कारण, जर भारतामध्ये या सगळ्या इंडस्ट्रीज चीनपेक्षा जास्त महत्वाचा देश म्हणून फक्त मार्केटिंग हब नाही तर उत्पादन करणारं क्षेत्र म्हणून जर इंडस्ट्रियलाइज हब असं जर आपल्याकडे जर पाहू लागले तर आतापर्यंत खूप छान प्रगती झाली. गेल्या 30-40 वर्षामध्ये भारताची प्रगती अत्यंत उत्तमपणे 1991 नंतर जागतिकीकरणानंतर त्याचा वेग वाढला. आणि आज जर इथून पुढच्या काळामध्ये याचा कोरोनाचा सकारात्मक फायदा आपण करून घेतला, जर तरच्या गोष्टी आहेत, नुसत्याच गप्पा मारल्या तर काही होणार नाही. नुसतंच म्हणलं की आम्ही लय भारी, त्यातून काही होणार नाही. पण आपण जर मेहनत केली, कष्ट केले आणि या कष्टातून जर आपण इंडस्ट्रियलायझेशन जास्त करू शकलो तर भारतामध्ये संपूर्ण जगाला पुरवता येईल अशा पद्धतीचं उत्पादन क्षमता निर्माण होईल. आणि याच्यातून एक गंमत होणार आहे, ती गंमत फार महत्वाची आहे. होणे ती देशभक्ती अशी असणार आहे, ती खरी देशभक्ती असणार आहे, ती नुसती घोषणांची नाही. तर जागतिक स्तरावरती जर भारत ताकदवान राष्ट्र बनलं तर आपल्यावरती कधी कोणी हल्ला करणार नाही. चीन जो आता आपल्यावरती हल्ला करतो तसे हल्ले आपल्यावर होणार नाहीत. का होणार नाहीत? कारण आपण जर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग असू, हे मी गेली 20 वर्षापासून भाषणात सांगतोय, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग देशाला बनवणं हे भारतातल्या युवकांचं कर्तव्य आहे. सैनिक देशाची सीमा सुरक्षित ठेवतोय, आपण आपल्या देशाचं अर्थकारण सुरक्षित ठेवायचंय. कसं ठेवायचंय? निवडलेल्या क्षेत्रामध्ये मजबूत काम करायचं. तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये काम करा, तुम्ही उद्योजकतेमध्ये काम करा, तुम्ही संशोधनामध्ये काम करा, इंजिनिअरिंग मध्ये काम करा, उत्तम डॉक्टर व्हा, तुम्ही काहीही करा, पण एक एक मिनिट वापरा. दिवसाचा जो सगळा कालखंड आहे, दिवसाचा वेळ हा वापरा, तुमच्यासाठी येतो. आणि तो जर आपण वेळ वापरू शकलो तर भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग होईल, भारत एक्सपोर्ट करू शकेल. हे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतोय. आता जरा वेळ योग्य आली आहे, पण अदरवाईज हे आपल्याला करावं लागणार आहे. हे जर आपण करू शकलो तर भारतावरती पाकिस्तान, चीन हे असे देश आपल्यावरती हल्ला करणार नाहीत. अमेरिका आपल्याला टरकून राहील, घाबरून राहील. इव्हन अनेक देश आपल्यासाठी मैत्रीसाठी पुढे येतील. आणि असं जर केलं तर फ्रेंडशिप डे पेक्षा राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहाने जगभर साजरा होऊ शकेल, कारण तो जास्त पवित्र सण आहे. मला असं वाटतं की ज्या सणांमध्ये, ज्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती तुम्हाला दिसते, भारतीय उदात्तता दिसते, ज्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाची पूजा आहे, दगडाधोंड्याची पूजा आहे, ज्या निसर्गाचा वापर आपल्या सगळ्यांसाठी, पृथ्वीमातेसाठी होत असतो, हे सगळं सगळ्यांना सामावून घेणारी रचना लावणं कोणत्या देशाच्या हातात आहे? खरं तर ते भारतीय संस्कृतीमध्ये. पण भारतीय संस्कृतीला व्हॅल्यू कधी प्राप्त होईल? जेव्हा भारत हा श्रीमंत देश असेल. भारताला श्रीमंत बनवणं हे भारताचं करिअर आहे. आणि त्या करिअरच्या कामासाठी बाहेरची माणसं बोलवायची गरज नाहीये. आमच्याकडे जगातील सगळ्यात जास्त तरुणांचा फौजफाटा आहे. हे सगळे तरुण आणि युवक युवती भारतामध्ये इथून पुढच्या 15-20 वर्षामध्ये जर जोरदार काम करू शकले तर 100% मला असं वाटतं की भारताचं करिअर पण होईल. आणि आपलं करिअर होणार नाही का? क्रिकेटची मॅच जिंकून देण्यासाठी जो प्लेअर जोरात धावसंख्या करतो, टीम जिंकून देतो, त्याचं पण शतक होतं. शतक नाही झालं तरी 80 रन तरी होतात. तो स्वतः उन्नत अवस्थेत जातो. आणि म्हणून सुजलाम सुफलाम भारताच्या निर्मितीसाठी जात असताना सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये ज्या आपल्याला जायचंय, आगामी काळामध्ये हायजीन सारखं क्षेत्र असेल, फार्मसी सारखं क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग तंत्रज्ञान त्याच्यामधलं सॉफ्टवेअर सारखं क्षेत्र असेल, मला असं वाटतं ऍग्रिकल्चर सुद्धा
यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप असणार आहे. स्पर्धा परीक्षा किंवा शासकीय नोकऱ्या यांचं आकर्षण जरा सगळ्यांनी ते ठेवायला पाहिजे का नाही हा प्रश्नचिन्ह आहे. कारण इथून पुढच्या काळामध्ये खासगीकरणामध्ये या नोकऱ्यांची संख्या जरा कमी होऊ शकते, पण उद्योजकता वाढू शकते. आणि मग उद्योजकता वाढवायची असेल तर अगदी 11वी 12वी पासून अर्न अँड लर्न स्कीम सारखी स्कीम असेल. मी आवाहन करेल आपल्या फाउंडेशनला की याचा जास्त प्रसार जर आपण करू शकलो, की विद्यार्थी शिकत असताना तो लर्निंग करतोय, तो अर्निंग पण करतोय आणि या माध्यमातून तो स्वतःला विकसित करतोय. असं जर होऊ शकलं तर पदवी स्तरापर्यंत हा विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेमध्ये तोंड देण्यासाठी सक्षम बनू शकतो. आणि हे सगळं शक्य आहे. मी व्याख्यान देतोय, ऑपरेशन होईपर्यंत भाषणं केली तरी मी अजून बोलतोय. याचं अजून एक कारण तुम्हाला सांगतो. माझं भाषण ऐकताना तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित, चेहऱ्यावरचं स्माईल. आपल्याला जगातील सगळ्यात जास्त समाधानी लोकांचा देश कोणता याचा प्रश्न जर 20 वर्षांनी विचारला, याचं उत्तर भारत सांगता आलं पाहिजे. मी व्याख्यान देण्याचं कारण अजून एक आहे, ते म्हणजे आपल्याला समाधानी लोकांचा देश तयार करायचा आहे, आनंदी लोकांचा देश करायचा आहे. हे कधी शक्य आहे? जेव्हा लोक त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आवडीने जातील किंवा जे काम करतायत ते आवडीने करतील, आवडीच्या क्षेत्रात जातील. आवडीच्या क्षेत्रात काम करणारी माणसं सतत आनंदी असतील आणि अशी आनंदी असलेला लोकांचा देश भारत असेल. मला असं वाटते यासोबत सुजलाम सुफलाम देश म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निसर्गावरती आघात न करता केलेली प्रगती, आणि हे सगळं करत असताना जगातील एक उन्नत राष्ट्र असं जर निर्माण झालं 20 वर्षानंतर, तर भगतसिंग वरतून म्हणतील आपल्याला की यासाठी तर मी फासावर गेलो होतो. महात्मा गांधीजी म्हणतील की यासाठी मी अहिंसेचं आंदोलन केलं होतं. सुभाष बाबू म्हणतील की मी यासाठी आयसीएस पदाचा राजीनामा देऊन आझाद हिंद फौज सेना चालू केली होती. आणि अनेक लोक सांगतील की यासाठी तर आम्ही देशासाठी लढलो होतो, देश उभा करण्यासाठी आम्ही आमचं अख्खं आयुष्य दिलं होतं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की येणारा जो काळ आहे हा जगामध्ये भारत राष्ट्र निर्माण करणं. ह्या भारत राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही उद्योजक जर बनून ते काम करणार असाल तर तुमचं वैयक्तिक करिअर तर होणारच. ते उद्योजकताचं करिअर कदाचित पदवीनंतर चालू होईल, पण त्याची पायाभरणी आता करायला लागेल. IAS आणि IPSच्या परीक्षांमार्फत यश मिळत असेल तर उत्तम व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी लागेल, की आतापासूनच अगदी आजपासूनच त्याची सुरुवात करायला हरकत नाही. छंदांचं करिअर, गायन असेल, वादन असेल, अभिनय असेल, कला क्षेत्र असेल, या क्षेत्रांमध्ये जाऊन सुद्धा करिअर करता येतं. आणि अशाही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठीचा जो वेळ आहे तो दौडून चालणार नाही. याही क्षेत्रामध्ये आपलं काम करता येतं. आपण अष्टपैलू बनू शकतो. मला पूर्ण खात्री आहे ऐकणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी हे अष्टपैलू बनण्याच्या प्रवासाकडे जाण्यासाठी उत्सुक असतील. मला हे पण करता येते, तेही करता येते, हे सगळं करता येते आणि अशा पद्धतीने फोकस पद्धतीचं काम मी करू शकेल. मला असं वाटतंय सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, इंजिनिअरिंग, मेडिकल, ह्या विविध क्षेत्रांचा मी उल्लेख केला. ह्या सगळ्यांच्या उल्लेखापाठी माझं एकच भूमिका होती की तुम्ही यशस्वी व्हावेत. या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही निर्णय हा योग्य का अयोग्य नसतो मित्रांनो. निर्णय घ्या, तो निर्णय घेतल्यानंतर पुढे गेल्यावरती तो निर्णय योग्य करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तो निर्णय पक्का म्हणजे मेडिकलला जायचा निर्णय घेतला आणि म्हणून नीटची परीक्षा तयारी केली आणि नंतर मध्ये मध्ये घाबरायला लागलो, तसं करून चालणार नाही. तो निर्णय यशस्वी करण्यासाठी मेहनत करावी लागेल. ती मेहनत आपण सगळ्यांनी करावी. आणि हे सगळं करत असताना मी शेवटी एक उदाहरण देतो आणि आपली रजा घेतो. नळाच्या तोटीतून पडणारा जो ठिपका असतो, थेंब असतो, तो थेंब खाली कॉन्क्रीटवरती पडत असतो. तुम्हाला जर प्रश्न विचारला की ह्यातलं मुलायम कोण, पाणी का कॉन्क्रीट, किंवा तर सर मुलायम तर पाणीच आहे. मग ह्या पाणी हे कॉन्क्रीटला खड्डा पाडू शकतं का? याचं उत्तर सायन्स सांगतं शक्यच नाही. कारण एखादी हार्ड गोष्ट ही सॉफ्ट गोष्टला कट करते. कात्रीने कागद कापता येतो, कागदाने कात्री कापता येत नाही. पण तरी सुद्धा महिन्याभरानंतर जर तुम्ही पाहिलं तर त्या तोटीतून पडणाऱ्या थेंबामुळे त्या ठिकाणी छोटासा खड्डा तयार झाला असतो. सायन्सचे नियम दुडकावून हे का होऊ शकतं? याचं कारण त्याच्या करिअर बद्दल बोलूयात. तो पाण्याचा थेंब सातत्याने एकाच ठिकाणी, एकाच फ्रिक्वेन्सीने, एकाच जागेवरती, एकाच ताकदीने पडतोय, अविश्रांतपणे पडतोय. बाकी काही इमोशनली विचार करत नाहीये. फक्त तिथं पडायचं त्याला माहिती. तो सातत्याने करतोय आणि त्यामुळे त्या कॉन्क्रीटला सुद्धा तो खड्डा पाडतोय. हेच आपल्याला डोंगरावरतून येणाऱ्या पाण्यामुळे झालेल्या ओघळांचं पण दिसेल. काळ्या पहाडाला सुद्धा पाणी एक प्रकारे तोडून पुढे येतं. याचा अर्थ तुमची जर इच्छाशक्ती असेल की मला स्पोर्ट्समन बनायचंय,
तुमची इच्छाशक्ती असेल की मला जागतिक दर्जाचा संशोधक बनायचंय, तुमची इच्छा जर असेल की मला अमुक अमुक क्षेत्रामध्ये टॉपला जायचंय, यशस्वी व्हायचंय, तर ती इच्छाशक्ती ही सगळ्यात जास्त महत्वाची. त्यासाठी जर सातत्याने तुम्ही मेहनत घेतली, त्याच ठिकाणी सतत काम करताय, एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली करताय, गणित सुटत नाहीये, पुन्हा पुन्हा करताय, तुम्ही त्यातले एक्सपर्ट बनणार आहे. एक्सपर्ट बनणं म्हणजेच करिअर आहे. पण हे नुसतंच करिअर, यासोबत राष्ट्र निर्माण, देशभक्ती, या सगळ्या गोष्टींचा अंगीकार आपल्याकडनं व्हावा. आपण सगळे हसरे, स्माईल असलेले, आनंदी असलेले, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे, आपल्या देशावरती मनापासून प्रेम करणारे, निसर्गासोबत असलेली सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणारे व्हावेत. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा कर्तृत्वाच्या मागे धावणारे व्हावेत. असं जर झालं तर आपल्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या करिअर्स मधून आमच्या देशाचं मोठं करिअर निर्माण होऊ शकेल. मला असं वाटतं की अशा करिअरसाठी कोरोना नंतरच्या काळामध्ये लवकरात लवकर कोरोना जाऊन, घरात आता काही काळ तुम्ही बसणार आहात, परंतु त्यानंतर सुरक्षितपणे जेव्हा आपण बाहेर पडू त्यावेळेसच्या आनंदी जीवनासाठी आणि काही वर्षांनंतरच्या सुपर पॉवर इंडियासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान या सगळ्या पाचो उंगलिया घी में अशा पद्धतीच्या करिअरसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजय नवले सर. अतिशय उत्कृष्ट असं आज मार्गदर्शन संपूर्ण विदर्भामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळालं, पालकांना मिळालं. तुम्ही बोलताना म्हटलं की पॅशनला करिअर बनवा. करिअर प्रॉस्पेक्ट्स अफाट आहेत, अपॉर्च्युनिटी अफाट आहेत, प्रिफरन्सेस पण अफाट आहेत. पण काय निवडायचं ते तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्ही उदाहरणं दिलेत, अतिशय उत्तम उदाहरणं दिलेत. तेंडुलकरच्या संदर्भात तुम्ही बोललात. मला वाटतं की शिक्षण म्हणजे दुसरं काय काही नाही, तर एक क्षणाक्षणाला जे शिकता येतं ते शिक्षण, अशी सोपी सरळ व्याख्या आहे ती तुम्ही तुमच्या व्याख्यानातून सर्व मुलांपर्यंत पसरवली. आणि आनंद मिळतं ते काम करा, म्हणजे ते करिअर. या संदर्भात तुम्ही बोललात, कॅपॅबिलिटी इम्प्रुव्हमेंटच्या संदर्भात बोललात, मल्टीटास्किंगच्या संदर्भात बोललात, फोकसच्या संदर्भात बोललात. मला वाटतं हे आज सेवावृत्तीच्या संदर्भात बोललात. मला असं वाटतं की आज जो शिक्षणाचा विचार पुस्तकी शिक्षणाच्या पुढे जाऊन करायला असायला पाहिजे, शिक्षणाने माणसातील माणूस पण दाखवायला पाहिजे. ती तुम्ही सेन्सिटिव्हिटी तुमच्या भाषणातून सांगितली की ती संवेदनशील मन घडवण्याचं पण काम खरं तर शिक्षणाने घडवायला पाहिजे. ते मला वाटतं की आज घडत नाही आहेत. प्रोफेशनल्स तयार होत आहेत पण संवेदनशील प्रोफेशनल्स तयार होत नाही आहेत. तर ह्या इथे चाकोरीच्या बाहेर, पुस्तकाच्या बाहेर लोकांना जगायला यावं, त्यांनी त्यातनं शिकावं. गुणांवर अवलंबून न राहता आयुष्याच्या विशाल कक्षा उत्स्फूर्तपणे अनुभवायला शिकवावं लागेल, असं शिक्षण पुढे यायला पाहिजे. आणि त्यामध्ये सत्वाचा पण, स्वतःचा विस्तार पण माणसाला करता येईल. प्रज्ञा आणि प्रतिभेचं एकत्रीकरण केलं तर मला वाटतं की विजयला असं एक समृद्ध, जे देशाला पण समृद्ध करेल, ते आपल्याला करता येऊ शकेल. तुम्ही म्हटलं सुपर पॉवर बनायला पाहिजे, म्हणजे सुपर पुअर पेक्षा सुपर पॉवर आपण जर बनलो. आणि त्यासाठी आपली जी लोकसंख्या आहे, मला वाटतं की जवळजवळ 25 वयाच्या खालील 50% भारतीय आज आपण आहोत. एक युथ कंट्री म्हणून सगळ्या जगभरामध्ये 1942 पर्यंत आपण युथ कंट्री म्हणून राहणार आहोत. म्हणजे संपूर्ण जगाला वर्कफोर्स देण्याचं काम भारत करू शकतो. मग त्याच वेळेला नोकरदारांच्या झुंडीपेक्षा उद्योजकतेकडे का बरं जाऊ नये? अनेक मुलांमध्ये उद्योजकता का येऊ नये? चीनला रिप्लेसमेंट म्हणून भारताकडे बघितलं जाईल, कारण एक पॉझिटिव्ह राष्ट्र म्हणून भारत पुढे येत आहे. आणि अनेक प्रकारे ह्या अपॉर्च्युनिटीज आहे. आणि गोविंदराव वंतारे फाउंडेशनचं आमचं जे अभिव्यक्ती हे दालन आहे, ही या अशा वातावरणामध्ये, करोनाच्या याच्यामध्ये निगेटिव्हिटीवर मात करून पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं, नवीन ऊर्जा कशी भरायची, लोकांमध्ये नवा संकल्प कसे डेव्हलप करायचे, ह्यासाठीचे दालन आम्ही उभं केलंय. आणि मला वाटतं की त्या संपूर्ण आजच्या तुमच्या संबोधनातून ते ओतप्रत असलेलं, तुमचं पॅशनेट असं इन्व्हॉल्ड असलेलं जे मार्गदर्शन होतं ते संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचलं. मला वाटतं की संपूर्ण विदर्भ या संपूर्ण तुमच्या आजच्या कार्यक्रमाचा लाभ घेईल आणि या संपूर्ण मुवमेंटला पुढे घेऊन जाईल. पुढच्या जो आमचं सत्र आहे याला आम्ही पुन्हा करिअर वाटकाला पहिलं सत्र म्हणून आम्ही घेतलंय. आणि दुसरं जे सत्र आहे त्याच्यामध्ये नितीन बांगोडे पाटील यांना आम्ही प्राचारण केलंय.
ते करिअर वाटाच्या दुसऱ्या याच्यामध्ये पुढच्या 10 तारखेला सोमवारला ऑनलाईन जॉईन होणार आहेत आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना एक प्रख्यात वक्ते ते आहेत आणि संपूर्ण विदर्भातील विद्यार्थी त्याचा फायदा घेतील त्याची यासाठी मी त्यांना सूचना देतो. आमच्या ज्या अध्यक्ष आहेत डॉक्टर सुहासिनीजी वंजारी, आमचं तरुण तडफदार नेतृत्व ॲडव्होकेट अभिजितजी वंजारी, आमच्या कोषाध्यक्ष डॉक्टर स्मिताजी वंजारी यांना मी अभिवादन करतो. आणि पुनश्च प्राध्यापक विजय नवले साहेब, तुमच्या प्रगत विचारांचा प्रकाश संपूर्ण विदर्भ पसरलेलाच आहे आणि त्या पसरलेल्या विचारातून अनेक ज्योती निर्माण होतील, अनेक लोकांचं जीवन घडेल याबद्दल मी कुठल्याही प्रकारची शंका नाही. तुम्ही तुमचा अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात. अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये तुम्ही जो वेळ दिला तुमचं रेकॉर्डिंग, आजचं पण रेकॉर्डिंग होतं, पण एक रिक्वेस्ट म्हणून तुम्ही ती ऍक्सेप्ट केलीत आणि आम्हाला या अभिव्यक्तीसाठी वेळ दिला. मला वाटतं की एक प्रोफेशनल रिलेशनशिप तुमच्याशी आमचं झालेलं आहे. यानंतर तुम्हाला आम्ही ऑनलाईन बोलावलेलं आहे, पण आमच्या संपूर्ण वंजारी ग्रुपच्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये आम्ही तुम्हाला बोलवू, म्हणजे तो संवाद आपल्याला कायम ठेवता येईल. पुन्हा आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.